गणेशोत्सव साजरा केला जातो त्याला रोड लावून गणपतीला देखील पोलिसांच्या गाडीत टाकून नेण्यात आलेला आहे। काय नक्की हा प्रकार आहे, कसा निषेध करावा लागतो? खरं म्हणजे कर्नाटक सरकारचा जेवढा निषेध, जेवढी निंदा करावी तेवढी थोडी आहे। हा विघ्नहर्ता गणराया हे सगळ्यांची विघ्न दूर करतो आणि या महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये गणरायाचं आगमन झालं आहे। अशा परिस्थितीमध्ये तमाम गणेश भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करतो आणि खऱ्या अर्थाने या गणपती रायाला अटक करणाऱ्या काँग्रेसच्या सरकारला ही जनता देशातून, राज्यातून नाही देशातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। देशातलं आरक्षण आम्ही संपवण्याचा विचार करतोय, लोकसभेचं बोला। त्यांच्या पोटातलं ओठात आलं आहे। लोकसभेमध्ये त्यांनी संविधान बदलणार फेक नरेटिव्ह केलं, आरक्षण बदलणार म्हणून नरेटिव्ह केलं। ते खरोखर त्यांच्या मनातलं होतं, ते विदेशात जाऊन ते बोलले आणि आरक्षण रद्द करण्याची भाषा बोलणाऱ्यांच्या विरोधामध्ये महायुती आहे। या महाराष्ट्रातली जनता आहे, या देशातली जनता आहे, यांना माफ करणार नाही आणि येणाऱ्या बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या, संविधानाचा अपमान करणाऱ्या, खरं म्हणजे बाबासाहेबांना धोका देऊन त्यांनी दोनदा पराभूत केलं। जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला धोका कधीही देऊ शकतात। म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांची जागा या महाराष्ट्रातली जनता दाखवेल आणि आरक्षण विरोधी काँग्रेस महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुती पूर्ण ताकदीने लोकांच्या बाजूने उभी राहील। तुमचे गुरु असलेले दिघे साहेबांच्या मठामध्ये पैसे वगैरेचा प्रकार आला, काय मी ते पाहिलं, त्याची चौकशी होईल। ज्यांनी असा प्रकार केला आहे त्याला पक्षातून काढून टाकणार, त्याच्यावर कारवाई करणार। खरं म्हणजे भुजबळ साहेबांना आलेला अनुभव त्यांनी कथन केला असेल। मी यावर एवढंच सांगेन की हे सरकार जे आहे महायुती मराठा समाजाला न्याय देणारं सरकार आहे। मराठा समाजाला कुणबी नोंदी सापडत नव्हत्या, मिळत नव्हत्या, प्रमाणपत्र ते देण्याचं काम जस्टिस शिंदे कमिटीने केलं। 10% आरक्षण विशेष अधिवेशन बोलवून घेतलं, सारथीमध्ये कोर्सेस वाढवले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 1 लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवलं। आज हॉस्टेलचा विषय असेल, अधिसंख्य पदांचा विषय असेल, ओबीसी प्रमाणे ज्या सवलती मिळतात त्याचा विषय असेल, हे महायुती सरकार देण्याचं काम करतं आहे। आणि म्हणून कुणावरही अन्याय न करता, इतर समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे। तशी भूमिका विरोधकांनी त्या प्रकारे दुटप्पी भूमिका, बोलतात एक करतात एक, जी सगळ्या पक्षाची मिटिंग बोलवली त्यामध्ये येतो म्हणून पळ काढला। त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका देखील मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल जाहीर केली पाहिजे। विशेष अधिवेशन बोलवणार राजाभाऊंनी मागणी केलेली आहे, विशेष अधिवेशन बोलून आम्ही आरक्षण दिलंय ऑलरेडी 10%। कर्नाटक में बहुत ही निंदाजनक काम हुआ है। जो गणपति भगवान है उसका उत्सव बंद किया है और मूर्ति को भी अटक, गणपति बाप्पा को भी अटक करके पुलिस स्टेशन ले गए। ये विघ्नहर्ता, इनको पूरी तरह, और ये महाराष्ट्र की जनता, देश की जनता, ये कांग्रेस सरकार को पूरे देश से हद पार किए बिना चुप बैठेगी नहीं, क्योंकि इनका निषेध करना जितना कम है उतना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।